आपण आज हळीवाचे लाडू बनवणार आहे। तर आपण त्यासाठी 100 ग्रॅम हळी स्वच्छ करून घेतलेली आहे। हे लाडू थंडीच्या दिवसात खाल्लेले खूप छान असतात, त्यामुळे इम्युनिटी वाढते, तब्येती चांगली असतात, बायकांची कंबरदुखी, पाठदुखी हे सगळं त्याच्यामुळे कमी होतं प्रमाण ह्याचं सगळ्याचं। आणि हे बायकांनीच नाही तर सगळ्यांनी खाल्लेले चांगले असतात थंडीच्या दिवसात। हे असं भाजलेलं तर समजायचं की तडतड तडतड असे ते उडतात, मग आपण समजायचं की हे हळीव आपले भाजून झालेले आहे। आता आपले हे हळीव भाजून झालेले आहेत, तर आपण त्यात दूध घालून भिजत ठेवणार आहोत। नारळाचं पाणी घालून पण भिजत ठेवतात, मी दुधातच भिजत घालून ठेवते आणि थोड्या वेळानंतर हे छान असं फुगतं। हळीव भिजण्यासाठी 1 ते 2 तास लागतात, तर तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेणार आहोत। नारळ फोडून नारळ खाऊन घेणार आहे आणि गुळ चिरून घेणार आहे। आपला हळीव आता हे छान भिजलेलं आहे। 1.5 ते 2 तास आपण ह्याला भिजत ठेवलं होतं। आपण 2 चमचे घरचं साजूक तूप घालणार आहे आणि 1 मोठ्या नारळाचं खवून घेतलेलं खोबरं घालणार आहे आपण त्यात। ते साधारण 2 ते 3 वाटे होतं। मी आता त्यात 1.5 वाटी गूळ घालणार आहे। आपल्या आवडीनुसार आपण त्यात गुळाचे प्रमाण कमी जास्त करू शकतो। आणि आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं आपल्याला। जसं जसं गूळ वितळेल तसं त्याला पाणी सुटत जातं आणि आपलं हे मिश्रण सगळं एकजीव करून घेणार आहे आपण। आपण ह्याच्यावर 1-2 मिनिटं झाकण ठेवू। आपला गूळ आता विरघळत आलेला आहे थोडा थोडा। आपण यात सुंठ पावडर टाकली, पण अर्धा चमचा जायफळ पावडर टाकली, आपण त्यात अर्धा चमचा वेलदोड्याची पावडर टाकली आणि हे सगळं एकत्र करून घेणार आणि त्याचे लाडू बनवणार। हे ड्रायफ्रुट्स वगैरे पण आपण घालू शकतो। आता आपण याचे लाडू वळून घेणार आहोत। खूप मऊ असतं त्यामुळे लाडू वळायला जास्त त्रास वगैरे काही होत नाहीये। तुम्ही पाहिजे त्या आकारात लहान मोठे असे करू शकता ते। आपण असे सगळे बाकीचे लाडू वळून घेणार आहोत। आपले लाडू हे आता तयार झालेले आहेत। थंडीच्या दिवसात खाण्यासाठी हे भरपूर पौष्टिक लाडू आहेत। लाडू करायला खूप सोपे आहेत आणि मऊ लुसलुशीत असल्यामुळे ते कोणी खाऊ शकतं।